नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VK सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यामध्ये आपण इयत्ता 4थी साठी असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी कशी करावी आणि त्यावरील आधारित प्रश्न आणि त्यासाठी लागणारे सोपे सोपे ट्रिक्स पाहणार आहोत। तर आज आपण 5 अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं ते बघणार आहोत। संख्यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं। आता ही समोर मी लिहिली आहे ती संख्या किती आहे, तर ही संख्या, त्या संख्येचं वाचन कसं करायचं। 1,00,000 बघा याची किंमत किती आहे, एकक। याची स्थानिक किंमत किती आहे, दशक। याची किंमत, स्थानिक किंमत शतक। याची हजार। एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख। आणि 5 अंकापर्यंत आणि त्या पुढील त्यापेक्षा मोठ्या संख्यांची वाचन हे सोपी व्हावे यासाठी काय करतात, सोलपिरम घेतात। तर हे किती, 1,00,000। आता बघा इथे मी काय लिहिलेलं आहे, 10 एकक, 10 दशक, 10 शतक आणि 10,000। आता 10 एकक म्हणजेच काय, एक दशक। 10 एकक म्हणजेच 10 एकक म्हणजेच 1 दशक। 10 एककचा अर्थच काय, 10। कारण एकक म्हणलं तर एक हे एकक आहे, त्यांनी काय म्हणले 10 एकक म्हणजे 10 हेच 10 एकक म्हणजेच काय, 1 दशक। 10 दशक म्हणजेच 1 शतक। 10 दिले आणि दशक म्हणले की आपण 1 शून्य लिहितो म्हणजेच काय, 1 शतक। तर आहे 10 शतक। 10 शतक म्हणजे 1,000। ते कसं बघा, 10 म्हणलं तर 10 लिहिलं। शतक, शतक म्हणलं तर किती शून्य येते, 1 आणि 2 म्हणजेच काय, 1000। तर म्हटलं 10,000। 10,000 म्हणजे 10,000 किंवा दशसहस्त्र असं पण म्हणतात त्याला। रेकॉर्ड होतो कुठं येतो कुठं याला कालर दिला इथे म्हटलं। आणि हजारलाच काय म्हणतात, हजारला काय म्हणतात तर सहस्त्र। आता बघा शतक आणि हजार मध्ये पाव शतक म्हणजे 100चा चौथा भाग, म्हणजे शतक म्हणजे 100 तुम्हाला माहिती, हजार म्हणजे 1000। पाव शतक म्हणजे 100चा चौथा भाग म्हणजेच काय, 25। अर्धा शतक म्हणजेच किती, 100चा अर्धा भाग म्हणजे 50। आणि 100चा 3/4 म्हणजेच किती,
75. पाऊण शतक म्हणजे एवढं लक्षात ठेवा. पाऊण म्हणजे 75, अर्धा शतक म्हणजे 50, पाव शतक म्हणजे 25. हजार म्हणजे पाव हजार म्हणजे हजारचा चौथा भाग म्हणजेच काय 250. आपण याचं वाचन 250 असंही करतो. अर्धा हजार म्हणजे 500. पाऊण हजार म्हणजे 750. यालाच आपण 750 असंही म्हणतो. याच गोष्टी जरा तुम्हाला थोडस म्हणजे कन्फ्युज करू शकतात. त्यामुळं हे थोडस अजून एक दोनदा जरी व्हिडिओ बघितला किंवा पुन्हा एकदा जरी बघितलं समजून घेतला तरी लक्षात येईल. म्हणजे पाव हजार म्हणजेच काय हजारचा चौथा भाग आणि हजारचा अर्धा भाग आणि हजारचा 3/4 भाग म्हणजेच 3/4 भाग म्हणजेच काय हे सर्कल म्हणजे काय म्हणतो वर्तुळ. हा अर्धा भाग झाला बरोबर. हा अर्धा भाग हा अर्धा भाग त्याचा पण अर्धाचा पण अर्धा केला आणि जे हा भाग येतो हा भाग जो आहे ना याला काय म्हणतात पाऊण भाग. याला काय म्हणतात पाऊण भाग. हा जो आहे तो पावडा. हा भाग पाऊण आणि हा एवढा असतो तो अर्धा. म्हणजे वर्तुळाच्या अर्धा भागाला काय म्हणतात तेच. म्हणजे हजारचा निम्मा भाग म्हणजे 500. हजारचा चौथा भाग म्हणजेच 250 आणि पाऊण हजार म्हणजे हजार मधला निम्मा भाग म्हणजे 500. त्याच्यात पुन्हा पाव भाग म्हणजे 250 मिक्स केलं तर मग याचं बघायचं 25 आणि 50 आहे. 25 का 75 म्हणजे 750. काय 10च्या पुढे 300. 10,000. हे पाव 10,000 म्हणजेच पाव 10 म्हणजेच 10,000चा चौथा भाग म्हणजेच काय 2,500. यालाच काय म्हणतात 2500 किंवा 2,500. हे पुढे जे मी लिहिते त्याकडे पण तुम्ही लक्ष ठेवा. कारण याला कधी कधी 2500 म्हणतात तर कधी कधी याचं वाचन म्हणजेच काय याचं वाचन 2500 असंही करतात आणि 2,500 असंही करतात. तुम्हाला 2500 म्हणलं तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे ते शक्यतो 2,500 असं तुम्हाला देते. अर्धा 10 म्हणजेच 5,000. पाऊण 10 म्हणजेच या दोघांची बेरीज म्हणजेच का अर्धा आणि पाव मिळून जे होतं त्याला काय म्हणतात पाव. म्हणजेच काय 7,500. 7,500 वाचन आणि लेखन. तर त्यामध्ये पुन्हा आता अंकांचा ओळख जरी म्हणलं तरी एक देवनागरी आहे आणि दुसरं आहे ते आंतरराष्ट्रीय. हे सगळे एकावर एक म्हणजे असं रिलेटेड आहेत किंवा एकावर म्हणजे एक समजले की एक समजतं असे आहेत. त्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्येच कव्हर करते. देवनागरी म्हणजे काय जे आपण आपल्या मराठी भाषेत अंक लिहितो. मराठी भाषेत अंक लिहितो कसं लिहितो आपण मराठी भाषेत हे जो असंच लिहितो ना. त्यांनाच काय म्हणायचं देवनागरी. आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय इंग्रजी भाषेत
आपली आंतरराष्ट्रीय भाषा कुठली? इंग्रजी आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? इंग्लिश. इंग्रजी भाषेत आपण लिहितो ते म्हणजे आंतरराष्ट्रीय. 1 2 3 100 पर्यंत ते येते. त्याचे पण 100 पर्यंत जे अंक आहेत. पण मराठी भाषेत जे लिहितो ते देवनागरी. आंतरराष्ट्रीय भाषेत जे लिहितो ते 1 2 3 तेच इंग्लिश मध्ये लिहितो ते. त्याला काय म्हणायचं? आंतरराष्ट्रीय भाषा. ही संख्या तुम्ही आंतरराष्ट्रीय भाषेत कशी लिहा? त्याच्यात कसं येणार? 10,577. सॉरी 10,573. याचं आपण हे देवनागरीमध्ये, हे आंतरराष्ट्रीय मध्ये. याच्या उलट 11,111 ही संख्या आपण देवनागरी भाषेत कशी लिहावी? तर 11,111. 11,111 हे देवनागरी मध्ये. आणि काय प्रश्न विचारले तुम्ही की शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आंतरराष्ट्रीय भाषेत कशी द्या? शतक स्थानच्या स्थानिक देवनागरी मध्ये दिले तर शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आंतरराष्ट्रीय भाषेत कशी द्या? याच्यामध्ये कुठले शतक स्थानावर कुठले 7 आहे. म्हणजे आपण स्थानिक किंमत किती? 700. प्रश्न असं देतील की 10,715 ही संख्या अंकात कशी लिहा? त्याचा प्रश्न तर 10,715 ही संख्या अंकात कशी लिहा? 10,715 हे झालं आंतरराष्ट्रीय भाषेत. तर ते जर हेच दिले प्रश्न आणि असं विचारलं की 10,715 ही संख्या देवनागरी लिपीत कसं लिहाल? तर आपण हीच संख्या हे काय लिहिलं? 10,715 तर 5,500. 5,500 तर आपण कसं लिहित होते? 4,750. कारण पाऊण हे पावभाग कमी असतं. पाऊण कसं आपण असं करतो ना. जर आता हे तुम्हाला वर्तुळाने जर समजवायचं झालं तर हे 1 2 3 4 आणि याचा अर्थ काय होतो? 5.5 पावणे. ज्यावेळेस आणि त्याची पुढची संख्या जर म्हणले तर कधी काय करायचं? 5 वजा 1 करायचं. म्हणजे कुठलीही संख्या असू दे, पावणे हे सोडून देतो पर्यंत ते 5 ही संख्या दिली. मग 5च्या आधीची संख्या घ्यायची काय? 4,000. आणि पाऊण म्हणजे तुम्हाला माहिती, पाऊण म्हणजे किती आहे? त्यांनी जर 1000 दिले असतील तर 750. त्यांनी जर 1000च्या ऐवजी इथं 5.5 म्हटले असते तर 5 वजा 1 4 आणि 75 हे तेच. त्यामुळे पाव, अर्धा
आणि पाऊण हे लक्षात जर आलं ना तर तुम्हाला 4,500 म्हटलं की 5 या संख्येच्या आधीची संख्या घ्यायची आणि 1000 म्हटल्यामुळं 1000चा पाऊण किती येते 750. हे असं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला जास्त लक्षात ठेवा. हो 5,500 म्हटल्यानंतर 5,750 जर तुम्ही असं जर लिहिला तर तुमचं उत्तर चुकीचं येईल. हो त्याचा अर्थ काय होतो 5,600 होतो. 4 संख्या देतात आणि त्याच्या समोर त्यांचं अक्षरातील वाचन दिलेलं असते आणि त्यामध्ये विचारतात की याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती किंवा याच्यामध्ये या संख्येचं तुम्ही वाचन कसे कराल, या संख्या तुम्ही देवनागरी लिपीत कशी लिहाल, अशा प्रकारचे यामध्ये प्रश्न असतात. चला तर मग आज आपण इथंच थांबूयात. जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.